शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने श्री अंबाबाई देवीला साकडं. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी साकडं घालण्यात आलं. आई अंबाबाई, शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ दे, शेतकऱ्यांची शेती वाचू दे अशी प्रार्थना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. प्रार्थना करतेवेळी श्री अंबाबाई मंदिरात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना उबाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांच्यासह आदी उपस्थित होते. आंदोलनाच्या सुरुवातीला भवानी मंडप येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री अंबाबाई मंदिराकडे गेले. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काची, शेती वाचवा, शेतकरी वाचवा अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्ते मंदिरात दाखल झाले. शक्तीपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला महापुराचा धोका वाढेल, तसंच शेतकऱ्यांची शेती नष्ट होईल. त्यामुळे हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा निर्धारही शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात व्यंकप्पा भोसले, माजी उपमहापौर संजय मोहिते, भूपाल शेटे, मधुकर रामाने, ईश्वर परमार, तौफिक मुलानी, अजित पवार, अनिल घाडगे, सुनील देसाई, संपतराव चव्हाण पाटील, प्रवीण पाटील, सुयोग वाडकर, रिया सुभेदार, मधुकर चव्हाण, राजू यादव, सागर साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.